minimum cost. So that you have to think. Okay. Also, you can save poor people by saving their time and money. त्यांचं काम खूप लेबरियस काम असतं. त्यांना खूप मेहनतीचं काम आहे. Okay. Those people who are working at grade 4 or they are doing daily wages. Okay. त्यांना काहीतरी शोल्डर्सवर कॅरी करायचंय, खूप या डिस्टन्स पासून खूप लांबच्या डिस्टन्स पर्यंत जायचंय, त्यांच्यासाठी असं काही तुम्ही एआय टूल बनवू शकता का की इझिली ते जे खूप चीप पण असेल, स्वस्त पण असेल आणि ते तुम्हाला तिथपर्यंत त्यांना ते कॅरी हातावर किंवा शोल्डरवर ते खूप मोठे बॉक्सेस घेऊन जात आहेत, लोड घेऊन जात आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही असं काही एआय टूल करू शकता का की जे त्यांना हेल्प करेल तिथपर्यंत घेऊन जायला. ओके. अँड दे कॅन बाय इट इझिली. असं काही आहे का? ओके. सो लाईक दॅट बाय युजिंग एआय अशा काही सिस्टम्स यूज करून तुम्ही काही बनवू शकता का? काही त्यांना इन्फॉर्मेशन इझिली पोहोचवण्यासाठी, त्यांना त्यांच्यापर्यंत पुअर लोकांपर्यंत किंवा नीडी लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन फास्ट पोहोचवण्यासाठी तुम्ही काही एआयचा यूज करू शकता का? त्यानंतर त्यांचं ट्रॅव्हल वाचवू शकता का कुठे? ओके. इफ दे डोंट हॅव व्हेइकल तर त्यांना वॉकिंगचं ट्रॅव्हल वाचवून त्यांना अजून काही तुम्ही सबस्टिट्यूट देऊ शकता का बाय युजिंग एआय? हे तुम्हाला सांगायचंय. देन एआय फॉर येस वुमेन एम्पॉवरमेंट हा खूप क्रुशियल एरिया आहे जिथे एआयचा यूज तुम्ही करू शकता. मेनी ऑफ द वुमेन स्टिल इन इंडिया, आपण इंडिया पुरतं बोलूया की स्टिल इन इंडिया दे आर नॉट अवेअर ऑफ द थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन द आउटसाइड. ओके. सो हाऊ यू कॅन गिव्ह द ऑनलाईन एज्युकेशन टू सच वुमेन? देन how you can provide them work from home option. Many of the women still in India, many of the women cannot go outside. They are like everyone is looking for a woman to look after the household works. Okay. But त्यांना whether you can provide by using AI, you can provide some work from home options. Then can you give some safety apps? Can you prepare some apps which are related to women's safety if they are harassed, if they are bitten, if they are not safe at their home. Okay. Household काही cruelty असेल, त्यांना मारहाण होत असेल, whatever it may be, many things are happening. If you keep your eyes open, तुम्हाला जर डोळे उघडे केले तर खूप गोष्टी दिसतील तुम्हाला, राईट? तर मग असं काही त्यांच्यासाठी सेफ्टी ऍप बनवू शकता का? सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Then you can help women by their skill development. You can provide them financial independence. You can provide a better safety to the women. Okay. तर तुम्हाला असा विचार करायचा आहे की AI चा यूज करून मी असं काही बनवू शकेल का? Okay. So after that government services. Okay. Whether you can prepare some online forms related to government services or the students who are aspiring to give the government exams. Okay. Whether you can do that, right? Whether you can make some scholarship forms or some scholarship related things easier. काही easy करू शकता का की मुलांना स्कॉलरशिप शी रिलेटेड इन्क्वायरी किंवा जी इन्फॉर्मेशन साठी तुम्ही सेपरेट ऍप बनवू शकता का? ओके. ज्याच्यावर तुम्ही रोज अपलोड करणार की आज गव्हर्नमेंटने कोणती स्कीम आणली आहे नवीन, राईट? लाईक दॅट. ओके. यू हॅव टू थिंक लाईक दॅट. ओके. सो सम वेलफेअर स्कीम, काही ॲस्पायरिंग जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही वेलफेअर स्कीम साठी एखादा ऍप किंवा एआय रिलेटेड काही बनवू शकता का की त्यांना सगळी इन्फॉर्मेशन मिळेल किंवा त्यांना काही हेल्प होईल त्या गोष्टीची किंवा ते एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील. काही सोशल मीडिया तुम्ही असं काही हे करू शकता का, बनवू शकता का की ज्याच्यामध्ये स्टुडंट्स ऍड होतील आणि जेवढे मुलं गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करतायत ते सगळे मुलं त्या मीडिया त्याच्यामध्ये, जसं तुम्ही फेसबुकवर ऍड असतं सगळे, त्याच्यामध्ये दिसतं की या संभाजीनगरचे जेवढे मुलं आहेत ते इथले आहेत हे दिसतं तुम्हाला. ठीक आहे. तसं जेवढे मुलं गव्हर्नमेंट एक्झामसाठी ट्राय करतायत त्यांचा एक सोशल मीडिया वेगळा काही बनवू शकतो का? राईट. सो असं. ओके. सो लाईक दॅट. आता रिसेंटली तुम्हाला आत्ताच आपण वुमेनचं डिस्कस केलं, त्यामध्ये आता नवीन एक एआय सिस्टीम, एक एआय रिलेटेड सोशल मीडिया असा आला आहे नारी शक्ती म्हणून. ओके. सो त्याच्यामध्ये सगळ्या फक्त वुमेन आहेत, सगळ्या मुली, गर्ल्स, वुमेन, ऑल कॅन दे गेट इनटू that or get added into that social media. असं स्पेशल
करू शकता. ओके, सो एआय यूज करून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. त्याच्यामध्ये मेडिसिन पेशंटसाठी काय करणार, मेडिसिनचे रिमाइंडर्स, अर्ली डायग्नोसिस, बेटर ट्रीटमेंटसाठी काही एआयचं करता येईल का. ओके, तर मग अशा